आदिराज सावंत याचा नाव टाचणीचा कार्यक्रम होता भावकीच्या माध्यमातून. तर आम्ही घर कुटुंब म्हणून आलो होतो. पाठीमागे गाडी बघू शकता. आता वाजले संध्याकाळचे 4. तर आता आम्ही मुंबईच्या परतीचा प्रवासासाठी निघालो आहे. तर 12 वाजेपर्यंत पोहोचू. उद्या दुसऱ्या दिवशी आम्हाला प्रत्येकाला नोकरीवर जायचं असतं. म्हणून आता आम्ही निघालो आहे. गावावरून मुंबईचा प्रवास होणार आहे या बसनी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. निघालो. सोडायला आलेली मंडळी आहेत आम्हाला. हे लोक चला चला आपापली जागा पकडा. मुंबईचा प्रवास होणार आहे पुन्हा एकदा. येताना हे दोघं नव्हते, आता आमच्याबरोबर आहेत. अरे बसलात काय बसा माणसं वाढली कशी. चला निघा. चला चला खिडक्या बंद करा. काढला तुझा माझा काढलाच काय फॅमिली फोटो काढायचा तुला काय काढून आपण खाली. आणि मित्रांनो, आता थोड्याच वेळात आपल्याला लागणार आहे टनल, जो कशेडी घाट न जाता आपण या टनलमधून जाणार आहोत मुंबई. आणि येण्यासाठी पण आहे, दोन्ही साईडनी हे टनल ठेवलेले आहेत. आणि हा टनल आहे टोटल 2 किलोमीटरचा. आणि याच्यामध्ये स्पीड ठेवायचा तुम्हाला 40च्या स्पीडनेच जायचं आहे. ओव्हर स्पीड करू नका मित्रांनो, कारण या टनलचं लिमिट आहे फक्त 40. तर सावकाश जा, सांभाळून जा. चला आपण या टनलची मजा घेत जाऊया, आनंद घेत जाऊया. अजून बरंचसं काम बाकी आहे टनलचं.
मी खेडवर क्रॉस केल्यानंतर माणगावच्या जवळपास पोहोचलो आहे. आपला कशेडी घाट जो आहे त्याचा जो टनल आहे तो टनल क्रॉस केल्यानंतर एक 10-15 मिनटाच्या अंतरावर आम्ही चहा वगैरे प्यायला थांबलो आहे. बघा आता वाजले संध्याकाळचे 6:23 झालेत, म्हणजे ऑलमोस्ट 6:30 झालेत. तरी पण उजेड आहे थोडासा. गाडीतून सगळे उतर येते तर चहा वगैरे करणार आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. इथे अन्नपूर्णा करून हॉटेल आहे, तिथे थांबलो आहे. लहान मुलं वगैरे आहेत आमच्यावर, म्हणून थांबावं लागते मध्ये मध्ये आम्हाला. आणि हा हायवे टनल क्रॉस केल्यानंतर. आणि टनल जाताना आणि येताना मित्रांनो RTOवाले पण उभे असतात, तर जाताना तुम्ही स्पीडवर लिमिटमध्ये जा, कारण तर गाड्या लागलेल्या असतात. RTOवाले पण उभे असतात, तर तुम्ही जाताना येताना सांभाळून जा. मित्रांनो नागोठण्याला पोचलो आहे. थंडी इथे पण भरपूर आहे. थंडी जशी गावाला होती तशी इथे थंड आहे. आणि आता आम्ही जस्ट जेवायला थांबलो नागोठणे क्रॉस झाल्यानंतर गणेश हॉटेल करून आहे, या हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. आता इथून जाणार, जेवण झालं की आम्ही निघणार मग मुंबईच्या दिशेने. घरी मुंबईला पोचायला 12 वाजतील, 12-12:30 होतील. आणि मित्रांनो ज्या हॉटेलमध्ये जेवायला बसलो तिथे अधिराज विचारतो प्रत्येकाला काय खायचं म्हणून. प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे तो जेवण ऑर्डर करतो आहे. आणि इथून जेवण झाल्यानंतर मित्रांनो आम्ही निघणार आहे मुंबईच्या प्रवासाला. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो. भेटू आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.